नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे लीला एजेंना घेऊन चौपाटीला आलेली आहे. लीलाने एजेंना एवढं सांगितलेलं असतं की मला चौपाटीवर घेऊन चला, आणि एजे म्हणत असतात की अगं आत्ता कोण चौपाटीवर जातं का. पण लीलाचा हट्ट एजेंना पूर्ण करावाच लागतो. लीला मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं एवढंच चालू असतं की मला चौपाटीवर जायचं आहे म्हणजे जायचं आहे, आणि तुम्ही मला घेऊन जाणार आहात, असं लीला म्हणत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की लीला चौपाटीवर आल्यावर एजेंना म्हणते की किती छान वाटतंय ना याच्या इथं, खरंच थँक्यू सो मच, तुम्ही मला चौपाटीवरती घेऊन आला, असं लीलाचं म्हणणं असतं. त्यावरती एजे पण म्हणत असतात हो. लीला म्हणते एजे पाहिलं का, म्हणजे बघितलं ना समुद्र कसा आहे, पाणी कसं आहे, एकदम शांत आहे सगळं, आणि बघितलं ना किती भारी वाटतंय ना इथे, आपण दोघेच आहोत फक्त, माझा हात सोडा, असं म्हणत लीला वरच्या कठड्यावरती चढून उभी राहते. आणि एजेंना म्हणत असते की एजे तुमच्या लक्षात येते का. तेव्हा एजे ती म्हणत असते आत्ता जर तुम्ही मला प्रपोज नाही केलं तर. आणि लीलाचा हट्ट चालूच असतो, का तर एजेने प्रपोज केलं पाहिजे यासाठी तिचा हा हट्ट सुरू झालेला असतो. ती म्हणत असते की एजे तुम्ही मला प्रपोज करा. एजे म्हणत असतात की लीला काय चालले तुझे हे सगळं, पण लीला ऐकायलाच तयार नसते. लीलाचं एवढंच सुरू असतं की तुम्ही मला प्रपोज केलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्ही माझं ऐकतच नाही आहे, मी आता उडी टाकणार आहे. बघा 1 2 अडीच 3 असं म्हणते आणि उडी टाकायला लागते. त्यावेळेस तिथे इन्स्पेक्टर असतात, म्हणजे हवालदार असतात, ते येतात आणि ते म्हणू लागतात की अहो अहो साहेब काय झालं आहे तुम्हाला, मॅडम हे त्रास देतात का, सांगा बरं मला, काय त्रास देत असतील तर मी बोलून घेतो त्यांच्याशी, असं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की इकडे कालिंदी आतमध्ये येते, किचनमध्ये विचारते मी तुम्हाला सामान आणून दिलं, त्याचं तुम्ही काय केलेलं आहे का, काहीच नाही केलेलं आज पण, असं म्हणत कालिंदी त्यांच्याशी बोलत असते. तेव्हा तिघी सुना म्हणतात की नाही चालू आहे आमचं, आम्हाला नाही बनवता येत, आणि आमच्या घरात काय आम्ही सगळा स्वयंपाक आम्हीच नाही बनवत ना, आमच्याकडे शेफ असतात. तर सरस्वती म्हणते आम्ही टेस्ट करायचं काम करतो आणि ठराविक गोष्टी आहेत तेवढाच बनवतो, हे सुरू झालेलं असतं. तेव्हा कालिंदी म्हणते एकतर तुम्ही जो तसला नाश्ता दिला त्याने माझं पोट भरलेलं नाही, आणि मला आता काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे, असं कालिंदीच्या डोक्यात असतं. साधी खिचडी बनवता येते का, तेव्हा त्या म्हणतात की नाही. तेव्हा कालिंदी म्हणते बरं चला मी शिकवते तुम्हाला, असं म्हणत कालिंदी त्यांना खिचडी बनवायला शिकवत असते. परंतु या सुना मात्र ऐकायला तयार नसतात. कालिंदीच्या अगदी नाकी 9 आणलेले असतात आणि कालिंदीला म्हणत असतात की काही झालं तरीही आम्हाला नाही येत बनवता, खिचडी बनवण्यासाठी लगेच सरस्वती म्हणते साबुदाणा घ्यावं लागेल ना, हे सरस्वतीचं चालू झालेलं असतं. आणि त्याचवेळी सगळ्याजणी हसत असतात. खिचडी बनवायची तयारी होते, सगळी खिचडी फोडणीला टाकते कालिंदी, आणि दुर्गा मात्र कुकर जो लावलेला असतो त्याच्यात 3 शिट्ट्या घ्यायला कालिंदीने सांगितलेले असतात. आणि दुर्गाने मात्र आता कुकरचं झाकण जे आहे ते लूज करून ठेवलेलं असतं आणि मोठा राडा घातलेला असतो. कुकरच्या शिट्ट्या होईल तशा कुकरचं झाकण उडतं, सगळ्या घरामध्ये डाळ खिचडी पसरते, आणि इकडे कालिंदी मात्र धावत येते, खूप मोठा राडा झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एजेंनी बोलवलेलं असतं, ते म्हणजे रेवती आणि यशला एजेंनी बोलवून घेतलेलं असतं. यश आणि रेवती एजेंटकडे येतात आणि त्यानंतर एजे खाली असतात. तेव्हा आजी म्हणतात की काय झालं आहे, तर एजे सांगतात की अगं रेवती आणि यश. तेव्हा एजेंना लगेचच आजी सांगतात की तुझ्याच रूममध्ये गेलेत. एजेंना आठवतं लीलाने जो गोंधळ घालून ठेवलेला होता तो तसंच आहे, कसं वाटेल ते, असं म्हणत एजे रूममध्ये धावत जातात आणि पाहतात तर काय लीलाने सगळं आवरलेलं असतं. मग एजे यश आणि रेवतीच्या हातामध्ये एक एन्व्हलप देतात. ते दोघांनी विचारू लागतात की काय आहे एजे. एजे म्हणतात की उघडून बघा. तर मॉरिशसचं हनीमून पॅकेज एजेंनी यश आणि रेवतीला दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला इकडे जायचं आहे, चला चला तयारीला लागा, असं एजेंटनी सांगितलेलं आहे. छान असं हनीमून पॅकेज एजेंटनी देत रेवती आणि त्याचबरोबर यशला खुश केलेलं असतं. पण यावरती लीला मात्र म्हणत असते त्या दोघांना हनीमून पॅकेज द्यायची आयडिया तुम्हाला सुचलेली आहे, पण बायकोला प्रपोज कसं करायचं ही आयडिया मात्र एजे तुम्हाला सुचत नाही आहे. आणि लीला एजेंना चिडवत असते. त्याचबरोबर एजे म्हणतात की हो इकडे कालिंदी आता ह्या तिघींना घेऊन आलेली असते, कारण या तिघींनी असा धुडगूस घातलेला असतो की कालिंदीने अक्षरशः ह्या पोसुना तुमच्या घरी ठेवा असं म्हणत घेऊन आलेली असते. आणि एजेंना सांगते की यांची शिक्षा संपली, कारण यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे, काहीच हरकत नाही आहे, कशाला उगीचच आता परत यांची शिक्षा वाढवायची आहे, कारण जे झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे, असं कालिंदीने
येऊन सांगितलेलं असतं. एजे म्हणत असतात की यांनी पुन्हा काही त्रास दिलाय का? तेव्हा कालिंदी सांगते, नाही नाही, अजिबात नाही, मुली खूप छान आहे, तो सगळं व्यवस्थित ऐकतात, सगळं करतात, असं सांगत कालिंदी त्यांना घेऊन आलेली असते. आणि कालिंदीने जो काय त्यांचा राडा घातलेला असतो ते सगळं लपवून ठेवलेलं असतं, कारण एजे पुन्हा पाठवणार आणि ह्या तिघीजणी पुन्हा धुडगूस घालणार हे कालिंदीला चांगलंच माहिती झालेलं असतं. आता या तिघीजणी घरी आलेल्या असतात, अगदी नटून थटून मेकअप बिपअप करून आलेले असतात. आणि मग एजे म्हणतात की खरंच. तेव्हा लीला पण एजेंना समजवते की एजे जाऊ द्या ना, झालंय ना, आता संपली ना त्यांची शिक्षा, कशाला उगीचच ना, असं लीला सांगू लाग. रागानेच पाहत असते, तिचा माज काही कमी झालेला नसतो. एकतर आता तिला आणखी राग आलेला असतो, कारण तिने ठरवलेलं असतं काही झालं तरी हिच्या मुलींना मी जन्माची अद्दल घडवणार आहे, कारण हिने मला त्रास दिलेला आहे, हे सगळं तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी त्याचबरोबर सगळेजण म्हणतात की ठीक आहे आदिराम असू दे. आणि मग आजी कालिंदीला म्हणतात की कालिंदी ताई नाश्ता करून जा. कालिंदी म्हणते की नाही नको, मला नाश्ता वगैरे नको, काय मी जात आहे, असं म्हणत कालिंदी आता जायला निघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी नमस्कार करते आणि जाते, कारण लीलाचे बाबा घरी एकटेच आहेत असं ती सांगत असते. त्यांना तिथे खूपच एकटं वाटत आहे. एकतर आता कोणीच नाही आहे, त्यामुळं थोडंसं घर मोकळं झालेलं आहे, बेकरी पण सांभाळायची आहे, असं ती सांगत असते आणि ती लगेच निघून जाते. त्यानंतर कालिंदी जायला निघालेली असते. या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो दुर्गाला झालेला असतो. आणि दुर्गा मात्र तिच्याकडे पाहत असते, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की कशी हिची मस्ती जिरवलेली आहे, म्हणून त्या कालिंदीकडे रागानेच पाहत असतात. त्यानंतर एजंटचा अलार्म वाजू लागतो की आज लीलाला प्रपोज करायचे, आज लीलाला प्रपोज करायचे, असा अलार्म वाजत असतो आणि एजंटना धक्का बसतो. एजे अलार्म ऑफ करत असतात पण त्यांना कळतच नसतं, पण घरात सगळ्यांना मात्र कळलेलं असतं. आणि एजंटना मात्र खूपच अवघडल्यासारखं होत असतं. घरातील सगळेजण तिथं असतात आणि तिथे एजंटचा अलार्म वाजत असतो. एजे लीलाकडे रागाने पाहतात आणि लीलाला म्हणतात की हे काय? तेव्हा लीला म्हणते की तुम्ही विसराल ना, म्हणून मी अलार्म लावलेला होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवती ये सगळेजण असतात. त्यावेळेस लीला सांगते की आज एजे प्रपोज करणार आहेत आणि सगळेजण पाहू लागतात. आजी म्हणतात खरंच? तेव्हा लीला सांगते की हो खरंच, कारण आज लीलाला प्रपोज करायचं एजेंनी ठरवलेलं आहे आणि काही झालं तरी लीलाला प्रपोज करणार आहेत. लीलाने तसा शब्द लीलाला दिलेला आहे, तो शब्द पाळण्यासाठी एजे धडपड करत आहेत. तर किशोरला मात्र राग आलेला असतो. किशोर म्हणत असतो की या लीलाला संपवायचं स्वप्न मी पाहत होतो आणि हे सगळं काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरी ह्या दोघांची लव्ह स्टोरी सुरू होऊ द्यायची नाही. दुर्गा मात्र नेमकी आलेली असते आता आणि लीला खुश झालेली असते. तेव्हा दुर्गा म्हणत असते कसं आहे माहिती आहे का लीलाई, तुमच्या नशिबात ना प्रत्येक वेळेस सेकंड हँडच आहे. सुरुवातीला आई सेकंड हँड होती, आता नवरा सेकंड हँड, नंतर प्रेम सेकंड हँड. बघा ना तुम्हाला लोकेशन सांगितलं का जे कुठे प्रपोज करणार आहेत? मला माहिती आहे जिथे त्यांनी अंतराईला प्रपोज केलेलं होतं तिथेच तुम्हाला ते प्रपोज करणार आहेत, कारण एजंटच्या मनात अजूनही अंतराईच आहेत. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे जे बोलत असता वागत असता ना, हे पूर्णपणे खोटं आहे, असं ती बोलत असते. आणि लीलाच्या मनात नको त्या गोष्टी भरवत आहे. लीला मात्र थोडीशी उदास झालेली आहे, पण एजंटनी वारंवार लीलाला सांगितलेलं आहे की काही झालं तरी हे तुझं जे स्थान आहे ते माझ्या मनातलं ते वेगळं आहे आणि अंतराचं आहे ते वेगळं आहे. लीला आता नक्की काय करणार आहे, एजे कुठे प्रपोज करणार, या जागेवरून लीलाच्या मनात काय शंका येतील हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.